भारतीय जनता पार्टी का जय हो। भारतीय जनता पार्टी का जय हो। दहा दिवसापासून सकाळी 8 पासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही चारही नगरसेवक हे काम करत आहोत। आज 10वा दिवस आहे, तरी सकाळपासून आम्ही सर्व हिंगणे खुर्द जनता वसाहत प्रभाग क्रमांक 28 या भागातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये सकाळपासून प्रत्यक्ष भेटीगाठी केल्या व आमच्या पार्टीच्या म्हणजे भाजप पार्टीच्या विविध योजनांची माहिती जनसामान्य नागरिकांपर्यंत दिलेल्या आहे। दादा खरं तर काय वचननामा आहे? नवीन प्रभाग आहे, नवीन प्रभागासाठी काय योजना आहे? नवीन प्रभाग हा नवीन तुम्हाला वाटतो, पण मला वाटत नाही, कारण मी पुणे शहराचा उपमहापौर आहे आणि आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे माध्यमांच्या मार्फत सर्व पुणे सिटीचं विजन पुढच्या 20 वर्षाचं कसं होणार आहे हे सांगणार आहेत। मग 2 दिवस राहिले, काय आव्हान काय मतदारांना? 2 दिवस राहिलेले असले तरी आम्हाला 2 वर्षागत आहे, कारण आमचं काम सातत्याने 11-12 वर्षापासून असल्यामुळे 2 दिवस नाही, आम्हाला 2 वर्षागत हे 2 दिवस आहे। आमचं काम संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेलं आहे। चारही उमेदवार म्हणजे सौ विनयताई भौलीकर, सौ ऋषालीजी रिठे, सौ बोडकेताई, त्याचबरोबर मी तुमच्या सर्वांचा हक्काचा मित्र ॲडव्होकेट प्रसन्नदादा मित्र, असे चारही उमेदवार मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने आम्ही या प्रभाग क्रमांक 28 मध्ये निवडून येणारच आहे। विजय हा नक्कीच आमच्या चौघांचा भारतीय जनता पार्टीचा होईल हे आम्हाला माहिती। सर्वांकडून छान प्रतिसाद मिळतोय। गुलाल 16 तारखेला भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 मधल्या आमच्या चारही उमेदवारांचा पुणे शहरातल्या सगळ्या नगरसेवकांचा होणार आहे। प्रचार आमचा जोरदार चालू आहे आणि प्रभागातील सर्व महिला भगिनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत आणि त्याची प्रचिती तुम्हाला 16 तारखेला नक्की येईल। हो बरोबर आहे, दोन्ही भागांचं योगदान आम्हाला नेहमीच मिळालेलं आहे। वस्ती विभागातही आपली लाडकी बहीण योजना खूप महिलांनी आपले त्याची फायदा घेतलेला आहे। सोसायट्यांचा जो मतदार आहे तोही भक्कमपणे भाजपच्याच मागे आहे। दोन्हीही मतदारांची आपल्याला संगत घालून पुढे जायचं आहे।